नमस्कार. मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. मी या चॅनलमध्ये कधी वात्रटिका ऐकवतो, कधी कविता ऐकवतो, कधी चित्रकाव्य असतं. अशा अनेक प्रकारांनी माझं हे चॅनल गेल्या 3 महिन्यापासून सुरू आहे आणि अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचा प्रतिसाद तुम्हा सर्वांकडून मिळत आहे. खरोखरच तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देतो की एवढ्या अल्प अवधीमध्ये 600च्या वर माझे सबस्क्रायबर झालेले आहेत आणि 40-50 हजार मला व्ह्यू आलेले आहेत. एवढ्या अल्प अवधीमध्ये एवढं लोकप्रिय असं चॅनल माझं झालेलं आहे, होत आहे. त्याच्यामुळे सर्वांना आधी खूप खूप धन्यवाद देतो आणि आजच्या विषयाकडे आपण वळूया. माझी आजची दैनिक दिव्य लोकप्रभामधली चालू विषयावरची कविता मी आपणा समोर ऐकवणार आहे. कारण माझ्या कवितेमध्ये 99% वास्तव असतं. मग ते खोटं, मग ते कटू असलं तरी चालेल, परंतु 99% वास्तव मी जगासमोर मांडत असतो. आणि म्हणून मी आज जे वास्तव मांडले ते आजच्या राजकीय विषयावरलं आहे. 4 जूनला लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होते, परंतु परिस्थिती अशी झाली आहे की 4 जून म्हणजे इतका जीवघेणा दूरचा दिवस झालाय की तो लवकर येईना झालाय. आणि मग दरम्यानच्या मधल्या काळामध्ये परेशान झालेत लोक सगळे, कामधंदे सोडून, आणि नुसत्या चर्चा रंगाला आल्यात. कोण येईल, कोण निवडून येईल, किती लीड मिळेल, कुठून किती लीड मिळेल, कुणाला किती लीड मिळेल. अरे थोडं थांबा, येऊ द्या ना. 4 जून निकाल लागणारच आहे, तो राहणार नाही. आणि अगदी प्रशासन निपक्षपातीपणानं निकाल लावत असतं. कुणी काहीही जरी म्हटलं तरी काय देणं घेणं नसतं प्रशासनाला त्याचं. आम्ही प्रशासनातूनच आलो, काय देणं घेणं नाही. आम्ही आमची ड्युटी म्हणून ते निवडणुकीचे कामं केले. काय नाही, जो परिणाम सत्य असेल तोच जनतेसमोर येतो. हे प्रशासनाचं कर्तव्य असतं ना, ते योग्य प्रकारे बजावत असतं. परंतु आक्षेप आता चालतच असतात त्याच्यावर. आणि म्हणून आजचा विषय मी तो घेतलेला आहे आणि त्याचं नाव आहे एक्झिट पोलचा धुमाकूळ. खरं तर एक्झिट पोलला 1 तारखेपर्यंत बंदी आहे, शेवटचा टप्पा होईपर्यंत. पण ऐकायला कोण तयार आहे? तुम्ही यूट्यूब उघडून बघा हो, लाखो व्हिडिओ आहेत यूट्यूबवर. कोण येणार? माझ्या मते हा येणार, इतक्या लीडनं येणार. महाविकास आघाडीच्या एवढ्या जागा येणार, महायुतीच्या एवढ्या जागा येणार, हे धुळीला मिळणार. अरे काय चाललंय, कसले अंदाज बांधता? थोडंसं थांबा तुम्ही. किमान कायद्याला तरी जागा. कायद्यानं शेवटच्या टप्प्यापर्यंत बंदी घातलेली. 1 तारखेनंतर तुम्ही करा सुरू तुमचं एक्झिट पोल. पण नाही, रात्रंदिवस बेजार केले सगळ्यांनी. आणि तोच विषय मी आजचा निवडलेला आहे, एक्झिट पोलचा धुमाकूळ. रोजचा 1-1 दिवस कार्यकर्ता देव पाण्यात ठेवून काटीत आहे. रोजचा 1-1 दिवस कार्यकर्ता देव पाण्यात ठेवून काटीत आहे. आणि दरवर्षीपेक्षा 4 जून ही तारीख उशिराने येते असं वाटत आहे. उगाचच वाटायले. 4 जून गेल्या वर्षी लवकर आलता, पण यंदा खूपच वेळ व्हायला लागला. आणि म्हणून रोजचा 1-1 दिवस कार्यकर्ता देव पाण्यात ठेवून काटीत आहे. आणि 4 जून दरवर्षीपेक्षा 4 जून तारीख उशिराने येते असं वाटत आहे. मतमोजणीच्या आधीच लोकांचे निकालासाठी सट्टे असतात. मतमोजणीच्या आधीच लोकांचे निकालासाठी सट्टे असतात. आणि उडी मारून खाता न येणारे अंगूर कोल्यासाठी खट्टे असतात. बरोबर आहे की नाही? अंदाज बांधणारे सध्या इथे एकाचड एक गुरु आहेत. काय काय अंदाज आहेत महाराज, ऐकण्याजोगे आहेत. अंदाज बांधणारे सध्या इथे एकाचड एक गुरु आहेत. आणि बंदी असूनही सोशल मीडियावर त्यांचे एक्झिट पोल सुरू आहेत. निवडून कुणी काय येईना हो, पण सध्या पोस्टरवाल्याचे फावले आहे. निवडून कुणी काय येईना, पण सध्या पोस्टरवाल्याचे फावले आहे. आणि खासदार व्हायच्या आधीच अनेकांनी विजयाचे होर्डिंग लावले आहेत. काय उत्साह म्हणावं त्यांचा, दांडगा. झालेल्या 17 निवडणुकापेक्षाही 18वी लोकसभा गाजली आहे. झालेल्या 17 निवडणुकापेक्षाही 18वी लोकसभा खूपच गाजली आहे. आणि अनेकांनी दुसऱ्यांच्या तव्यावर स्वतःची पोळी भाजली आहे. अनेकांनी दुसऱ्यांच्या तव्यावर स्वतःची पोळी भाजली आहे. धन्यवाद. माझी ही
आजचं काव्य आवडलं असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा अजून एकदा नवीन विषय घेऊन उद्या आपल्याला मी भेटेल. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.